27 एप्रिल रोजी दूषित पाण्यासंदर्भात निर्णय न झाल्यास 1 मेला इचलकरंजीचे पाणी रोखणार. धनाजी चुडमुंगे, कुरुंदवाड प्रतिनिधी. निसर्गाने निर्माण केलेल्या सर्व घटकांच्या वरती सर्वांचा समान अधिकार आहे. इचलकरंजीकरांना जसे स्वच्छ पाणी पाहिजे तसे आम्हालाही स्वच्छ पाणी हवे आहे. त्याकरिता पंचगंगा प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. काळा ओढ्यामध्ये दूषित पाणी सोडण्याचे संबंधितांनी बंद केले नाही तर 1 मेला इचलकरंजी शहराचा मजरेवाडी येथून होणारा पाणीपुरवठा रोखो. 27 एप्रिल रोजी होणाऱ्या प्रांताधिकारी यांच्यासमोर दूषित पाण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाणी दूषित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. तो सुनावणीच्या वेळी प्रांताधिकाऱ्यांसमोर सादर केला जाईल अशी माहिती आंदोलन प्रमुख धनाजी चुडमुंगे, विश्वास बालीघाटे, राकेश जगदाळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. आम्ही कोणालाही टार्गेट करत नाही. आमच्या समस्या मांडणे हे आमचे काम आहे. गेल्या अनेक वर्षापासून पंचगंगा प्रदूषण मुक्तीची चळवळ सुरू आहे, मात्र त्याला म्हणावे तसे अजून यश आले नाही. आता यश अंतिम टप्प्यात आले आहे. खासदार धैर्यशील माने व आमदार राजेंद्र पाटील हे देखील 1 तारखेला होणाऱ्या आंदोलनात सहभागी होतील अशी आम्हाला आशा आहे. तशी त्यांना आम्ही प्रत्यक्ष भेटून विनंती करणार आहोत. जर लोकप्रतिनिधींनी आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास त्यांना बाहेर पडणे मुश्किल होईल असा इशारा यावेळी सुनील कुरुंदवाडे, राजू आवळे यांनी देऊन आपल्या संतप्त भावना पत्रकार परिषदेत व्यक्त करून 1 तारखेच्या मजरेवाडी येथे होणाऱ्या पाणी उपसा बंद आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना व्यापारी संघटनेचे अभय पाटुकले म्हणाले, प्रोसेसमध्ये नोकऱ्या देतो म्हणजे आम्ही या परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो असे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण किती टक्के लोक नोकऱ्या करतात, प्रोसेसमध्ये जातात हे जग जाहीर आहे. असे फसवणुकीचे धंदे त्यांना बंद करावेत. या पत्रकार परिषदेत बोलताना आंदोलन जिल्हा अध्यक्ष राकेश जगदाळे म्हणाले, दूषित पाण्यामुळे आमच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र इचलकरंजी महानगरपालिका, प्रोसेसवाले व इतर घटक दूषित पाणी पंचगंगेत सोडून आमच्यावर अन्याय करीत आहेत. तो आम्ही कदापिही सहन करणार नाही. 1 मे रोजी मजरेवाडी येथे होणाऱ्या पाणी उपसा बंद आंदोलनात नागरिकांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले. यावेळी माननीय पंचायत समिती सदस्य अविनाश पाटील, प्रदीप चव्हाण, प्रभाकर बंडगर, रशीद मुल्ला, एकनाथ माने, संभाजी माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते. SK न्यूज कुरुंदवाड, सुरेश कांबळे. होतं की 1 तारखेला जे आपलं उपोषण होणार आहे कुरुंदवाडच्या जागेवर, त्याच्या अनुषंगानं आपल्या सगळ्या पत्रकारांना एक माहिती द्यावी आणि त्याचबरोबर 27 तारखेला प्रांतसाहेबांनी एक सुनावणी लावलेली आहे आणि प्रदूषण मंडळ, इचलकरंजी महानगरपालिका आणि प्रोसेस मालक या सगळ्यांची एक सुनावणी नोटीस काढलेली आहे आणि सार्वजनिक उपद्रव तुमच्यामुळं निर्माण व्हायला लागला आहे आणि याबद्दल तुमचं काय मत आहे, तुम्ही कारवाई करणार आहे की नाही विचारण्यासाठी प्रांतांची बैठक आहे. या सुनावणीला आम्ही सुद्धा हजर राहणार आहे, पुराव्यासह आम्ही हजर राहणार आहे. प्रदूषण मंडळाचे जे रिपोर्ट बघितले तर STP असेल इचलकरंजी नगरपालिकेचा किंवा CETP असेल हा प्रोसेसवाल्यांचा, दोन्हीचे रिपोर्ट हे फेल आहेत आणि तरी प्रदूषण मंडळ त्यावर कारवाई करत नाही. त्या दिवशी आम्ही हे सगळे अहवाल तिथं प्रांताच्या समोर हजर करून तातडीने हे प्रकल्प बंद व्हावेत आणि इचलकरंजीचं जे प्रदूषित पाणी आहे काळ्या ओढ्यातून आणि लक्ष्मी ओढ्यातून येणारं पाणी हे पूर्णपणे बांध घालून इचलकरंजी महानगरपालिकेनं अडवावं आणि ते पाणी कुठं न्यायचं ते त्यांनी त्यांचा विचार करावा. जोपर्यंत ते इचलकरंजीचे पाणी पंचगंगा नदीमध्ये बंद होत नाही येणारं, तोपर्यंत आम्ही कुरुंदवाडमधून त्यांना शुद्ध पाणी देणार नाही अशी आमची भूमिका आहे. आणि हे इचलकरंजीला टार्गेट करणारं आंदोलन नसून हे आमच्या हक्कासाठी आहे, कारण स्वच्छ पाणी मिळणं इथल्या 11 गावांची ही मूलभूत गरज आहे आणि आमच्या हक्कासाठी आम्ही 1 तारखेचं आंदोलन करणार आहे. प्रांतांनी मध्यस्थी करून यामध्ये तातडीनं मार्ग काढावा. खासदारांनी दोन्ही मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्यांनी इथं समन्वय घडवून इथं आंदोलन होऊ नये अशी भूमिका घ्यावी आणि पंचगंगा नदीमध्ये प्रदूषित पाणी येऊ नये अशी भूमिका त्यांनी घ्यावी आणि शिरोळ तालुक्याच्या आमदारांनी सुद्धा 1 तारखेच्या आंदोलनाला यावं असं माझं त्यांना जाहीर आव्हान.